ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अर्जुननगर दोषी विद्यालयात शुद्ध पेयजल युनिटचे उद्घाटन। अर्जुननगर येथील मोहनलाल दोषी विद्यालयात माजी विद्यार्थी मंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी भेट देण्यात आलेल्या 65,000 रुपये खर्चून उभारलेल्या शुद्ध पेयजल युनिटचे उद्घाटन, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण असा कार्यक्रम पार पडला। यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉक्टर तृप्ती भाभी शहा, टाटा टेक्नॉलॉजी पुणेचे सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर शैलेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर टाटा मोटर्स पुणेचे सिनियर मॅनेजर सतीश शिरोडे, अमित नाईक फोर्स मोटर्स पुणेचे मॅनेजर धनंजय घाडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रास्ताविकातून माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव आर.डी. देसाई यांनी मंडळाने विविध क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली। तसेच सन 2000 SSC बॅच विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। विद्यालयातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व साहित्यिक शैक्षणिक साहित्याचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। यावेळी शालेय परिसरात माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते 50 रोपांचे रोपण करण्यात आले। स्वागत मुख्याध्यापिका S.M. गोडबोले यांनी केलं, तर माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष विक्रम घाडगे तसेच अश्विन बागळे यांनी मनोगतातून आपल्या आठवणींना उजाळा दिला। सूत्रसंचालन S.M. सांडगे यांनी तर आभार सोमशेखर बाळकर यांनी मानलं। कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप पावले, कैलास कुलकर्णी, नामदेव चौगले, संदीप अंगज, कुलदीप सूर्यवंशी, मयूर शहा, यशोधन तारळे, शिवाजी साळुंके, महेश हगलदिवटे, महेश जाधव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर निप्ससाठी गौतम जाधव, निप्पाणी। 2000 बॅचचं 25वे गेट टुगेदर ह्या वर्षी झालं। त्यामध्ये आम्ही ठरवलं होतं की जेवढी गेट टुगेदरला विद्यार्थी येतील त्या प्रत्येकाच्या नावाने एखादा रोप लावायचं आणि ते जगवायचं, आणि त्याचीच सुरुवात इथं झालेली आहे। जे आम्ही बोलून दाखवलेलं ते कृतीत पण उतरवलेलं आहे। अशीच जर सगळ्या माजी विद्यार्थ्यांची किंवा 2000 बॅचची जर साथ मिळाली तर हे वृक्षारोपणाचं जे कार्य हाती घेतलं आहे ते असंच खूप मोठं होईल, आणि त्यासाठी सर्वांची मदत गरजेची आहे। सगळ्यांच्या सहकार्याने हे पार पाडलं, अशीच सगळ्यांचे सहकार्य लाभू दे असं मी सांगतो। आज आपल्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आपल्या जी आमची शाळा आहे, ज्या शाळेमध्ये आम्ही मोठे झालो, ज्या शाळेमुळं आज आम्ही ज्या पोझिशनला गेलो, त्या शाळेमध्ये आम्ही शाळेचं काही तर देणं लागतो, त्या निमित्तानं एक दरवर्षी आमच्या संघटनेतर्फे कार्यक्रम घेतात। त्याचाच एक भाग म्हणून आज या शाळेमध्ये वॉटर प्युरिफायर बसवलेलं आहे। आज या शाळेमध्ये बघितलं तर 40 खेड्यामधली मुलं जी गरजू आहेत ती 40 खेड्यामधली मुलं इथे येतात। ऑन अन ॲव्हरेज बेसिसवर जी मुलं आहेत, फक्त त्यांना चांगलं एक हायजेनिक त्यांना एक एन्व्हायरमेंट मिळावं त्यासाठी आपण वॉटर प्युरिफायर आपल्या सर्व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं बसवलेला आहे। आणि इथून पुढेही असेच कार्यक्रम आमच्या संघटनेचे अध्यक्ष विक्रम घाडगे आणि आमचे मित्र संदीप पावले यांनी वेळोवेळी जे काय सहकार्य शाळेला लागले ते केलेलं, आणि इथून पुढेही ते करत होते। प्युरिफायर ओपनिंग प्रसंगी त्याचं म्हणणं एकच आहे की जसं आम्ही या शाळेत घडलो आणि माझे विद्यार्थी बाहेर पडलो आणि शाळेशी आणि आपल्या मित्रांशी कनेक्शन जे आहे ते कंटिन्यू राहत त्यातून सामाजिक उपक्रम राबवण्याचा आमचा विद्यार्थी संघटनेचा उद्देश आहे। आणि हे जी शिदोरी आहे ती पुढच्या पिढीनेही घ्यावी। जे आता मुलं शिकत आहेत ते सुद्धा जेव्हा इथून बाहेर पडल्यानंतर माझी विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात त्यांनी पुढे जातील आणि करिअर करतील, त्यावेळेला एक आपली शाळेसाठी पोच पावती म्हणून शाळेकडं लक्ष देणं त्यांचंही कर्तव्य आहे। आणि कसं आहे, आम्हीच कंटिन्यू माझी विद्यार्थी राहणार, त्याच्या पुढे देखील ही पिढी देखील माझी विद्यार्थी होईल। आणि हे जे शिदोरी जी आहे माझी विद्यार्थ्यांची ही त्यांनी देखील पुढे घेऊन जावी आणि असे सामाजिक उपक्रम त्यांच्याही हातून होत राहावे हीच आमची आज सगळ्यांना विनंती आहे आणि सदिच्छा आहे।